मावळमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने आली आहे। भाजपच्या नेत्यानं अपशब्द वापरल्याचा आरोप केलाय। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत। कार्यकर्त्यांच्या वादामध्ये आता पोलिसांनी मध्यस्थी केली आहे। वडगाव मावळमध्ये आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्ज दाखल करायला आले होते। यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने सामने आले। राष्ट्रवादीची पंचायत समिती चौकात सभा सुरू होती। याचवेळी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजपचे उमेदवार सभास्थळावरून उमेदवारी अर्ज दाखल करायला आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आणि पोलिसांनी आता मध्यस्थी केली। चैताली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। चैताली, नेमकं काय घडलेलं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? खरं तर आज वडगाव मावळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत ते अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। आणि आपण जर पाहायला गेलं तर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही उमेदवारांनी जो आहे तो उमेदवारी अर्ज आजच दाखल केलेला आहे। पंचायत समिती चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा सुरू होती आणि त्याच वेळी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे उमेदवार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे जे आहेत ते या सभास्थळावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात होते। मात्र याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि याचाच राग जो आहे तो या भाजपच्या काही कार्यकर्त्यांना आला आणि यामध्ये त्यांच्यामध्ये जी आहे धक्काबुक्की सुरू झाली आणि काही शिवीगाळ केल्याचा आरोप देखील या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। मात्र यावेळी पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखत तातडीने या दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केलं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना जाण्यासाठी जागा दिली। त्यामुळे हा वाद जो आहे तो त्याच ठिकाणी शमल्याचं पाहायला मिळालं। निश्चितच धन्यवाद चैताली या सविस्तर माहितीसाठी।